नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयातील एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण धडा पाहणार आहोत, अ बॉटल ऑफ ड्यू. तर या धड्यात आपल्याला एका साध्या माणसाची गोष्ट पाहायला मिळते, जो अचानक श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहतो, पण त्यासाठी तो कोणता मार्ग निवडतो, त्याला खरंच यश मिळतं का, आणि या गोष्टीवर आपल्याला नेमका काय संदेश मिळतो, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या मराठीतून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शिकण्याचा आनंद घ्या. रामनाथा वॉज द सन ऑफ अ रिच लँडलॉर्ड. तर रामनाथ एक श्रीमंत जमीनदाराचा मुलगा होता. हिज फादर लेफ्ट हिम लार्ज ट्रॅक्ट्स ऑफ लँड वेन ही डाईड. तर त्याच्या वडिलांनी मरताना त्याच्यासाठी जमिनीचे मोठे तुकडे मागे ठेवले होते. बट रामनाथा डिड नॉट स्पेंड इवन वन डे लुकिंग आफ्टर हिज लँड. पण रामनाथाने आपल्या जमिनीची देखभाल करण्यात एक दिवसही घालवला नाही. दिस वॉज बिकॉज ही हॅड अ फनी आयडिया. ही बिलीव्ड देअर वॉज अ मॅजिक पोशन दॅट कुड टर्न एनी ऑब्जेक्ट इन टू गोल्ड. तर याचे कारण असे होते की त्याच्या मनात एक विचित्र कल्पना होती. त्याचा असा विश्वास होता की एक असे जादुई औषध आहे जे कोणत्याही वस्तूचे सोन्यात रूपांतर करू शकते. ही स्पेंट ऑल हिज टाईम टू लर्न मोर अबाउट धिस पोशन. तर त्याने आपला सर्व वेळ त्या औषधाबद्दल अधिक जाणून घेण्यात घालवला. पीपल चिटेड हिम ऑफन प्रॉमिसिंग टू टेल हिम अबाउट इट, बट ही डिड नॉट गिव्ह अप. लोकांनी त्याला त्या जादुई औषधाबद्दल माहिती देण्याचे वचन देऊन अनेक वेळा फसवले, पण त्याने हार मानली नाही. हिज वाईफ मधुमती वॉज टायर्ड ऑफ दिस अँड ऑल्सो वरीड बिकॉज शी सॉ हाऊ मच मनी रामनाथा वॉज स्पेंडिंग. तर त्याची पत्नी मधुमती या सगळ्याला कंटाळली होती आणि रामनाथ त्या जादुई औषधासाठी किती पैसे खर्च करत आहे हे पाहून तिला काळजी वाटत होती. शी वॉज शुअर दॅट सून दे वुड बी विदाऊट मनी. तर तिला खात्री होती की लवकरच त्यांच्याकडचे सर्व पैसे संपतील. वन डे अ फेमस सेज कॉल्ड महिपती केम टू देअर टाउन. तर एके दिवशी महिपती नावाचे एक प्रसिद्ध ऋषी त्यांच्या गावात आले. रामनाथा बिकेम हिज फॉलोअर अँड आस्क हिम अबाउट द पोशन. तर रामनाथ त्यांचे अनुयायी म्हणजे शिष्य झाले आणि त्यांनी महिपती ऋषींना त्या जादुई औषधाबद्दल विचारले. To his surprise, the sage answered, "Yes, in my travels in the Himalayas, I heard how you could make such a potion, but it is difficult." तर रामनाथांना आश्चर्य वाटले जेव्हा त्या ऋषींनी त्यांना उत्तर दिले की होय. ऋषी म्हटले की हिमालयातील माझ्या प्रवासात मी असे ऐकले होते की तुम्ही अशा प्रकारचे औषध बनवू शकता, पण ते अवघड आहे. बट इट इज डिफिकल्ट. टेल मी, रिक्वेस्टेड रामनाथा, नॉट बिलिव्हिंग हिज लक. तर आपल्या नशिबावर विश्वास न ठेवता रामनाथांनी साधूंना विनंती केली की मला त्या औषधाबद्दल सांगा की ते औषध कसं तयार करायचं. तर साधू म्हटले, ते ऋषी म्हटले की यू हॅव टू प्लांट अ बनाना प्लांट अँड वॉटर इट रेग्युलरली विथ युअर हँड्स. त्या ऋषींनी रामनाथांना सांगितलं की तुम्हाला एक केळीचे झाड लावून त्याला नियमितपणे पाणी घालावे लागेल. इन विंटर द मॉर्निंग ड्यू इज ऑन दी लीव्ज. तर हिवाळ्यात पानांवर दवबिंदू असतात. यू हॅव टू कलेक्ट द ड्यू अँड स्टोअर इट इन अ बॉटल. तर हिवाळ्यात पानांवर दवबिंदू येतात सकाळच्या वेळी, तर ते दवबिंदू गोळा करून ते तुम्हाला एका बॉटलमध्ये साठवावं लागेल. वेन यू हॅव 5 liters ऑफ ड्यू ब्रिंग इट टू मी. तर जेव्हा तुमच्याकडे 5 लिटर दव जमा होईल तेव्हा ते माझ्याकडे आणा. आय विल चांट सम मॅजिक वर्ड्स विच विल टर्न इन टू द मॅजिक पोशन. तर मी काही जादुई शब्द उच्चारेल ज्यामुळे त्याचे एका जादुई औषधात रूपांतर होईल. अ ड्रॉप ऑफ द पोशन विल चेंज एनी ऑब्जेक्ट इन टू गोल्ड. तर त्या औषधाचा एक थेंब कोणत्याही वस्तूला सोन्यात बदलेल. रामनाथा वॉज वरीड, बट विंटर इज ओनली फॉर अ फ्यू मंथ्स. इट विल टेक मी इयर्स टू कलेक्ट 5 liters ऑफ ड्यू. तर रामनाथ काळजीत पडले आणि त्या
ऋषींना ते सांगू लागले की पण हिवाळा तर काही महिन्यांचाच असतो. 5 लिटर दव जमा करायला मला कितीतरी वर्ष लागतील. यू कॅन प्लांट ॲज मेनी banana plants as you want, but remember you must look after them yourself and collect the dew with your own hands. ते ऋषी म्हटले की तुम्ही हवी तितकी केळीची झाडे लावू शकता, पण लक्षात ठेवा तुम्हाला स्वतःच त्यांची काळजी घ्यावी लागेल आणि स्वतःच्या हातांनीच दव गोळा करावे लागतील. रामनाथ went home and after talking to his wife started cleaning his large fields which had been lying empty all these years. तर रामनाथ आपल्या घरी गेले आणि आपल्या पत्नीशी चर्चा केल्यानंतर इतकी वर्षे पडीक राहिलेली आपली मोठी शेतं साफ करायला त्यांनी सुरुवात केली. देअर ही प्लांटेड रोज अँड रोज ऑफ बनाना प्लांट्स. तर त्यांनी त्यांच्या शेतात केळीच्या रांगा लावल्या. He tended them carefully and during the winter months collected the dew that formed on them with great care. तर त्यांची ते काळजीपूर्वक निगा राखत त्या झाडांची आणि हिवाळ्याच्या महिन्यात मोठ्या काळजीने त्यांनी ते दवबिंदू जमा करायला सुरुवात केली. His wife helped him too. Madhumati gathered the banana crop, took it to the market and got a good price for it. त्यांची पत्नी मधुमती सुद्धा त्यांना मदत करत असे. तर मधुमती केळीचे पीक गोळा करून बाजारात नेऊन ते विकत असे आणि त्याला चांगला भाव मिळत असे. ओव्हर द इयर्स रामनाथा प्लांटेड मोर अँड मोर प्लांट्स अँड दे हॅड अ ह्यूज बनाना प्लांटेशन. तर वर्षानुवर्षे रामनाथांनी अधिकाधिक झाडे लावली आणि त्यांची एक मोठी केळीची बाग तयार झाली. At the end of 6 years, he finally had his 5 liters of dew. तर 6 वर्षांच्या अखेरीस त्यांना त्यांचे 5 लिटर दव मिळाले, जे त्यांनी खूप मेहनतीने जमा केले होते. केअरफुली ही टूक द बॉटल टू द सेज. तर त्यांनी काळजीपूर्वक ती बाटली ऋषींकडे नेली. द सेज स्माइल्ड अँड मटर्ड समथिंग ओव्हर द वॉटर. नाव मटर्ड मीन्स स्पोक इन लो व्हॉइस. सो ते ऋषी हसले आणि त्यांनी पाण्यावर काहीतरी पुटपुटले. देन ही रिटर्न द बॉटल अँड सेड ट्राय इट आउट. मग त्यांनी ती बाटली रामनाथांना परत केली आणि म्हणाले की हे वापरून बघा. रामनाथा स्प्रिंकल्ड अ फ्यू ड्रॉप्स ऑन अ कॉपर वेसल अँड वेटेड फॉर इट टू टर्न टू गोल्ड. रामनाथांनी तांब्याच्या भांड्यावर काही थेंब शिंपडले आणि त्याचे सोन्यात रूपांतर होण्याची वाट पाहिली. टू हिज सरप्राईज नथिंग हॅपन. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काहीच झाले नाही. दिस इज चिटिंग ही टोल्ड द सेज. रामनाथ ऋषींना म्हणाले ही फसवणूक आहे. आय हॅव वेस्टेड 6 प्रिशियस इयर्स ऑफ माय लाईफ. आणि म्हणाले मी माझ्या आयुष्याची 6 मौल्यवान वर्षे वाया घालवली आहेत. बट सेज महिपती ओनली स्माइल्ड अँड कॉल्ड मधुमती टू कम फॉरवर्ड. महिपती ऋषी हसले आणि त्यांनी मधुमतीला पुढे येण्यास सांगितले. शी केम विथ अ बिग बॉक्स. वेन शी ओपन इट इनसाइड शाईन स्टॅक्स ऑफ गोल्ड कॉईन्स. मधुमती एक मोठी पेटी घेऊन आली. जेव्हा तिने ती उघडली तर आत सोन्याच्या नाण्यांचे ढीग चमकत होते. नाव द सेज टर्न टू द व्हेरी सरप्राईज Ramanatha and said, there is no magic potion that can turn things into gold. आता ते ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झालेल्या रामनाथांकडे वळून म्हणाले वस्तूंचे सोन्यात रूपांतर करू शकेल असे कोणतेही जादुई औषध नाहीये. यू वर्क हार्ड ऑन युअर लँड अँड क्रिएटेड दिस प्लांटेशन. तर तुम्ही तुमच्या जमिनीवर खूप मेहनत करून ही बाग तयार केली आहे. While you look after these trees, your wife sold the fruits in the market. That's how you got this money. तुम्ही तुमच्या झाडांची काळजी घेत असताना तुमच्या पत्नीने बाजारात जाऊन ही फळे विकली आणि अशा प्रकारे तुम्हाला हे पैसे मिळाले. It was your hard work that created this wealth, not magic. If I had told you about this earlier, you would have not listened to me, so I played a trick on you. तर ही संपत्ती तुमच्या मेहनतीमुळे निर्माण झालेली आहे, तर जादूमुळे नाही. जर मी तुम्हाला हे आधीच सांगितले असते तर तुम्ही माझे ऐकले नसते, म्हणून मी ही युक्ती केली.
Ramanatha understood the wisdom behind these words and worked even harder on his plantation from that day on. तर रामानाथांना या शब्दामागील शहाणपण समजले आणि त्या दिवसापासून त्यांनी आपल्या मळ्यात आणखी जोमाने काम करण्यास सुरुवात केली. सो दिस स्टोरी इज रिटन बाय सुधा मूर्ती. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज हार्डवर्क इज द की टू सक्सेस. तर मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.